मंडळी, मी आहे सायली. आज अंगारकी निमित्त मी उकडीचे मोदक दाखवत आहे आणि आज मी नवीन चॅनल सुरू करत आहे. त्या निमित्ताने आज मोदक सुरुवात केली आहे. सुरुवात करूया उकडीच्या मोदकांना. हे आहे तांदळाचे पीठ, मोदकाचे तांदळाचे पीठ, दूध, पारीसाठी मीठ, वेलची पावडर, खसखस, ड्रायफ्रूट, तूप, खोबरं, गूळ एवढं सगळं साहित्य आणि जायफळ, केसर. केसर ऑप्शनल आहे, असेल तर वापरावी. या मोदकाचं एक चमचा थोडं तूप, आपल्या आणि खसखस एक चमचा, ती थोडी परतून घेऊया. थोडी परतून झाली की आपण किसलेलं खोबरं, 1.5 वाटी खोबरं आहे, 1.5 नारळाचं पीस आहे. थोडं मंद गॅसवर परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट ऍड करूया. ड्रायफ्रूट आपल्या अंदाजाने जेवढं आपल्याला हवं तेवढं ड्रायफ्रूट आपण घालू शकतो. मला जरा जास्त आवडतं म्हणून थोडं जास्त टाकलं. थोडा फक्त नारळाचा ओलावा कमी होईपर्यंत मग गूळ ऍड करूया. ड्रायफ्रूट काय त्याच्यात परतले जातात. जेवढा खोबरं आहे त्याच्या निम्मा गूळ, तो आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला हवं त्या हिशोबाने. तुम्हाला जास्त गोड असेल तर तुम्ही जास्त गोड घाला. खोबरं आहे त्याच्या निम्मा, लागलं तर घालू शकता. मिक्स करून घ्या. आता हे सारण थोडं होत आलं, शेवटी थोडं ड्राय झालं की आपल्या अंदाजाने वेलची पूड घातली. जायफळ तेही तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जसं लागतं तसं. थोडं गूळ आणि वेलची, गूळ आणि जायफळचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून थोडं जायफळ घालायचं, जेवढं तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने. आपण थोडीशी केसर टाकूया, त्याने कलर छान दिसतो, थोडी चव येईल. असेल तर टाका, नाही तर काय असं ऑप्शनल आहे. आणि आता गॅस कमी करा. आपलं सारण तयार आहे. आता पुढे आपण मोदकाच्या पारीची तयारी करूया. हे थंड करूया, मोदकाची पारीची सुरुवात करूया. पारीसाठी तर पहिलं प्रथम जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आणि दूध, म्हणजे 1 भाग पाणी 1 भाग दूध, किंवा मग थोडं 1.5 पट पाणी 1 भाग दूध घ्या. पण दोन्ही मिळून पिठाच्या बरोबर समान पाणी आणि दूध हवं. मी 1.5 पेला पाणी घेतलेलं आहे, तर 1 पेला दूध घेते. त्याने पारी छान, मोदक मस्त सफेद दिसतात, छान दिसतात. आता घालूया आपण त्याच्यात तूप. तुपाने मोदक चांगले सॉफ्ट होतात. 1-1.5 चमचा त्याला चांगली उकळी येऊ दे, मग आपण आले आहे तर थोडं मीठ टाकलंय, अगदी किंचित थोडंसं टेस्ट साठी. आणि आता हे सगळं पीठ टाकून चांगलं ढवळून घ्यायचं. पीठ पूर्ण चांगलं मिक्स करून 2 मिनिटं वाफ काढायची. मी 2 मिनिटं बोलली, पण 5-1 मिनिटं जरी ठेवली, अशी वाफ काढली की मग गॅस बंद करून 5 मिनिटं हे असंच ठेवायचं आणि मग पीठ मळायला घ्यायचं. आता आपण उकड काढलेलं थोडं थोडं करून मळून घेऊया, जेणेकरून पीठ कडक नाही. थोडं गरम पाण्याचा हात घेऊन पूर्ण पीठ नरम होईपर्यंत मळून घ्यायचं. नंतर ग्लासला थोडं तुपाचा हात लावायचा, पण आधी पाण्याच्या हाताने
जेवढं आपल्याला होईल वाटेल तेवढं थोडं पाण्याचा हात गरम पाण्यात घेतलं तर याच थोडासा तुपाचा हात लावून आपला गोळा तयार झालेला आहे. जेवढा तुम्हाला हवं तेवढा सॉफ्ट करून घ्या. अशी पारी बनवून घ्यायची. आणि असं दाबत जायचं. असे सर्व मोदक करून घ्यायचे आणि तिथे गॅसवर पाणी ठेवायचं. थोडं अर्धे झाले की पाणी ठेवायचं. तोपर्यंत बाकीचे करायचे. त्याच्यावर थोडस पाण्याचा हपका मारायचा आणि आपण हे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यावर ठेवून द्यायचे आणि एक 10 मिनिटं मीडियम गॅसवर उकड काढायची. हे बघ आपले मोदक तयार आहेत. 10 ते 12 मिनिटं उकड काढल्यावर गॅस बंद करायचा. हे झाले आपले मोदक तयार. तुपाची धार गरम असताना तुपाची धार सोडा आणि अशा रीतीने झाली आपली मोदकची अशा रीतीने उकडीच्या मोदकाची रेसिपी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.